नागपुर के विद्युत भवन पर महावितरण कंपनी के खिलाफ ठेकेदारों और कॉन्ट्रैक्टरों का हल्ला बोल देखने को मिला। 1100 करोड़ का बकाया, काम बंद का ऐलान। 1 जुलाई से पूरे महाराष्ट्र के महावितरण ठेकेदार और कॉन्ट्रैक्टर सड़कों पर उतर आए हैं। ऑरेंज सेलिब्रेशन के साथ भव्य मोर्चा निकालकर महावितरण का निषेध किया गया। कॉन्ट्रैक्टरों का आरोप है कि 2024 से महावितरण ने किसी भी कॉन्ट्रैक्टर का बकाया वेतन नहीं दिया है। आज की तारीख में पूरे महाराष्ट्र भर के कॉन्ट्रैक्टरों का महावितरण पर 1100 करोड़ रुपये से ज्यादा का बकाया है और महावितरण देने में लगातार टालमटोल कर रहा है। वर्धा के कॉन्ट्रैक्टर का कहना है, हमने काम बंद कर दिया है। अब कोई डीपी हो या कोई लाइन, कोई भी कॉन्ट्रैक्टर काम को हाथ नहीं लगाएगा। जनता को जो तकलीफ होगी उसके लिए हम खेद जताते हैं, लेकिन मजबूरी है। काम बंद कर कॉन्ट्रैक्टरों ने चक्का जाम आंदोलन छेड़ दिया है। कॉन्ट्रैक्टरों ने साफ कहा है कि लाइन बंद होती है तो होने दो, डीपी जलती है या बिगड़ती है तो बिगड़ने दो। इस आंदोलन में किसी भी कॉन्ट्रैक्टर का हस्तक्षेप नहीं रहेगा। महावितरण जब तक बकाया नहीं देगा, काम बंद आंदोलन इसी तरह जारी रहेगा। आज कॉन्ट्रैक्टरों का एक शिष्टमंडल अपना निवेदन देने विद्युत भवन पहुंचा था। वरिष्ठ अधिकारियों को बुलाया गया था, लेकिन वो वहां नदारद मिले। मजबूरन शिष्टमंडल ने किसी एक प्रतिनिधि को अपना ज्ञापन सौंपा। इससे कॉन्ट्रैक्टरों की नाराजगी और बढ़ गई। इसी बात से बौखलाए कॉन्ट्रैक्टरों ने ऐलान किया है कि आंदोलन लगातार जारी रहेगा। महावितरण का कॉन्ट्रैक्टरों के प्रति ये रवैया कई सवाल खड़े करता है। क्या महावितरण कॉन्ट्रैक्टरों की मांग पूरी करेगा? क्या बकाया पैसा समय पर मिलेगा? क्या इस आंदोलन से सरकार जागेगी या फिर जनता को होने वाली परेशानियों का हल निकलेगा? इन सभी सवालों का जवाब आने वाले दिनों में मिलेगा। तब तक नागपुर समेत पूरे महाराष्ट्र में बिजली कामकाज ठप रहने वाला है। नागपुर के विद्युत भवन के सामने महावितरण के ठेकेदार और कॉन्ट्रैक्टरों ने मोर्चा निकाला है। 1 जुलाई से पूरे महाराष्ट्र में काम बंद है। कॉन्ट्रैक्टरों का कहना है कि 2024 से उनका 1100 करोड़ रुपये से ज्यादा का भुगतान रुका हुआ है। वर्धा समेत सभी जिलों के कॉन्ट्रैक्टरों ने ऐलान किया है कि अब कोई डीपी रिपेयर नहीं होगी, कोई लाइन नहीं जोड़ी जाएगी। जनता को होने वाली दिक्कत के लिए उन्होंने माफी भी मांगी है। शिष्टमंडल अधिकारी से मिलने आया था, लेकिन कोई वरिष्ठ मौजूद नहीं था। इसी वजह से कॉन्ट्रैक्टर और ज्यादा आक्रोशित हैं। जब तक बकाया नहीं मिलता, काम बंद रहेगा। इसका सीधा असर आने वाले दिनों में आम जनता पर पड़ेगा। नमस्कार, मी गौरव बळवंतराव ओंकार, वर्धा। आज जे आमचं आंदोलन चालू आहे हे विदर्भ मेंटेनन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने आंदोलन चालू आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे की आर्थिक वर्ष 24-25 आणि 25-26 या मागील 2 वर्षातील आमची जे देयके महावितरणकडे बाकी आहेत ती सर्वप्रथम द्यावी। दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की जे बाजारभाव आहे त्यानुसार दर सूचीमध्ये दर ॲड करावे। जे कुठलेही कारण नसताना अन्यायकारक पद्धतीने दर सूची कमी केलेली आहे। टेंडर झाल्यावर दर सूची कमी करण्याचा महावितरणला कुठलाही अधिकार नाही, तरी त्यांनी दर सूची कमी केली आहे। ती सुधारित दर सूची आणावी। तिसरी प्रमुख मागणी आहे की जी नवीन सिस्टीम लावलेली आहे मेंटेनन्सच्या कामांसाठी ती सिस्टीम पूर्ववत अपडेट करावी। अपडेट करून नंतर ती सिस्टीम अंगीकारावी। ह्या प्रमुख 3 मागण्यासाठी आम्ही विदर्भातील आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे हे बेमुदत काम बंद आंदोलनावर गेलेला आहे। या दरम्यान आमची संघटना किंवा आमचे कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही प्रकारचे महावितरणचे देखभाल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट किंवा अन्य कोणतेही देखभाल दुरुस्तीचे कामे करणार नाहीत। यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे, त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आमच्यावर होत असलेला अन्याय याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलन करावं लागत आहे। कारण आम्ही मार्केटमध्ये जी आमची घसरलेली प्रत आहे, आमची सीसी संपलेली आहे। मजुरांना पैसे देण्याकरता आमच्याकडे आज पैसे उरलेले नाही। मार्केटमध्ये कोणी माल उधार द्यायला तयार नाही। त्यामुळे आमच्यावर जो अन्याय होत आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटायला हवी, यासाठी हे आमचं आंदोलन आहे। हा आंदोलन किती दिवसापासून चालू आहे? हे आंदोलन वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी सुरू झालं, पण याची सुरुवात 1 जुलैपासून झालेली आहे। आणि हे जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही आणि शेवटच्या ठेकेदाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। निवेदन द्यायला तुम्ही गेले होते, काय चर्चा झाली आणि निवेदन कोणाला दिले? निवेदन ॲक्च्युली आम्ही पूर्वकल्पना महावितरणच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना दिली होती, परंतु आज आमच्या
कॉन्ट्रॅक्टरविषयी महावितरण अधिकाऱ्याची उदासीनता दिसून आली. आमचे निवेदन घेण्यासाठी सुद्धा इथे कोणी नव्हते. शेवट आम्ही आष्टनकर साहेब म्हणून कोणी प्रतिनिधी होते, म्हणजे उपकार्यकारी अभियंता होते, त्यांच्याजवळ आम्ही हे आमचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही रिजनल डायरेक्टर साहेबांना भेटण्याकरता गेलो, पण तिथं त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्याकडून निवेदन घेतलं. आम्ही पूर्वसूचना देऊनसुद्धा आमच्या डेलिगेशन्सला भेटायला कोणी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हजर नव्हते. याचा आम्हाला खेद आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांची उपस्थिती नव्हती याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? महावितरण ही कंत्राटदाराच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराच्या प्रश्नावर अजिबात म्हणजे सिरियस नसल्याचं दिसून आलं. एकदम उदासीन आहे. त्यामुळे त्यांना महावितरणच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराविषयी कुठल्याही भावना दिसत नाही. काय वाटतं आपल्याला, आपल्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहेत का? मागण्या पूर्ण करतील नाही करतील हा त्यांचा भाग आहे. मागण्या मान्य करण्या होईपर्यंत मात्र आम्ही आंदोलन कायम ठेवू, हा आमचा निर्धार आहे.